तर 5 मार्चला एक्सवरती एक अकाउंट आहे बी फिटिंग फॅक्ट्स म्हणून, त्यांनी पोस्ट केलेली होती की अयान शेख हे एक विद्यार्थी आहे, इंजिनिअरिंग स्टुडंट आहे डी ए सांगवीला, आणि त्यांना अरेस्ट केलेलं आहे ATSने टेररिझमच्या लिंकमध्ये. आणि त्यांनी माझी फोटो आणि माझे कॉलेजचे डिटेल यूज केली पोस्ट केली होती. मला काही माहीत नाही होता, तर ते कॉन्ट्रोवर्सीला माझा फोटो आणि माझा डिटेल्स, कॉलेज डिटेल्स ते यूज करून ते लोक मला लिंक करत आहे त्या लोकांनी टेररिझम. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. आपल्यासोबत अयान शेख आहे. अयान शेख हे मुंबईतले राहणारे आणि त्यासोबतच इंजिनिअरिंगची तयारी करणारे एक विद्यार्थी आहे. त्यासोबतच ते IIT मध्ये जाण्याचा तो स्वप्न बघतायत. त्यांचं IIT मध्ये जाण्याचं म्हणजे मुंबई IIT मध्ये जाण्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी गेल्या वर्षी एक परीक्षा दिली होती. त्या परीक्षेमध्ये त्यांचा ऑल इंडिया रँक जो आहे तो 12वा आलेला आहे. कशी त्यांनी तयारी केली, काय काय अडचणी आलेल्या आहेत, त्यासोबतच त्यांच्यासोबत एक काही कॉन्ट्रोवर्सी झालेली आहे. ती कॉन्ट्रोवर्सी नेमकी काय आहे, कशा पद्धतीने त्यांना फसवण्याचा किंवा अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या विरोधात त्यांनी कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती पण सुरू केलेली आहे. नेमकं प्रकरण काय आहे हे आपण अयान शेख यांच्याकडनंच जाणून घेणार आहोत. अयान, मुंबई आउटलुकमध्ये तुझं स्वागत आहे. कशा पद्धतीची तयारी केली आहेस तू आत्तापर्यंत, आणि ही गेट नावाची जी एक्झाम आहे ती काय आहे आणि त्यासाठी नेमकी काय तयारी केली? तर मी एक क्लासमध्ये एनरोल केले होते, व्हिजन गेट क्लासेसमध्ये मी एनरोल केले होते सेकंड इयरला. आणि गेट एक्झामिनेशन MTechमध्ये ॲडमिशन, IITमध्ये MTech कोर्सला ॲडमिशन घेण्याची एक्झाम आहे. गेट म्हणजे शॉर्ट फॉर्म आहे. हां, ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट फॉर इंजिनिअरिंग. तर MTechमध्ये ॲडमिशन घेण्याचे ते एक्झाम आहे, एंट्रन्स एक्झाम आहे. ऑल ओव्हर इंडिया ते होते, नॅशनल लेवलचं एक्झाम. 2-2.5 लाख लोक देते. म्हणजे विद्यार्थी तेवढे विद्यार्थी त्या परीक्षेसाठी बसतात, अपिअर होते. आणि गेट एक्झामचे नंतर IITला ॲडमिशन होतं आमच्या. त्याची तयारी कशी केलीस तू? म्हणजे अगोदरपासून तुला IIT मध्ये जाण्याचं स्वप्न होतं की म्हणजे कसं तू प्रेरणा घेतलीस किंवा कसं तुला वाटलं की IIT मध्ये जायचं आहे आपल्याला? तर माझा आणि माझ्या वडीलचं स्वप्न होतं की त्यांचे 2 मुलगे IITमध्ये होते. माझे भावाचे JEE ॲडव्हान्स क्लिअर झाले आणि ते IIT बॉम्बेमधून इलेक्ट्रिकल इंजिनियर कंप्लीट केले त्यांनी डिग्री. पण माझं JEE ॲडव्हान्सचा प्रॉब्लेम झाला, आता लॉकडाऊनचा पिरियड होता आणि मला गेट का पता लगा फर्स्ट ईयरमध्ये, आणि विजन गेटचा मला पता लगा सेकंड ईयर में. तर मी ॲडमिशन घेतले होते आणि मला स्वप्न होतं की मी गेटमध्ये टॉप 10 रँक घेऊन येईल. आणि मी सेकंड इयरलाच सुरू केले प्रिपरेशन, आणि घोर प्रिपरेशन नंतर मला हे रिझल्ट आले आहे. घरची आर्थिक परिस्थिती कशी आहे, म्हणजे राहायला कुठे असतो? मी बायकडाला राहते, मुस्तफा बाजारला. आणि आम्ही मिडल क्लास फॅमिली आहे. माझे वडील BESTला फिटर आहे, सिनियर फिटर, आणि आम्ही मिडल क्लास आहे. बरं. भाऊ मोठा आहे तुझ्यापेक्षा? हां, मला भाऊ आहे, मोठा भाऊ आहे. मोठा भाऊ ते आता IIT झालेला आहे. ते आता जॉब करते, सॉफ्टवेअर इंजिनियर ते आहे. बरं. कशा पद्धतीचे म्हणजे तू हे केलंयस, म्हणजे तुला प्रेरणा तर घरातूनच मिळालेली आहे, बाहेरून कुठून प्रेरणा घेण्याची काही गरज पडली नाही. दुसरी गोष्ट, तयारी ही गेटची एक्झाम क्रॅक करण्यासाठी काय तयारी करावी लागली? तर मला प्रेरणा तर भावाकडून मिळाली आहे, वडिलांकडून मिळाली आहे, आणि RSV सरकडून मला प्रेरणा दिली आहे. आणि गेटचं एक्झामसाठी मला CS ते कोर फंडामेंटल सब्जेक्ट्स स्ट्रॉंग करना चाहिए. आणि माझा मॅथ्स पण काफी स्ट्रॉंग होता. तर मला 2 वर्ष लागले ही एक्झामिनेशन क्रॅक करायला, आणि माझ्या फर्स्ट अटेम्प्टमधील ही एक्झाम क्रॅक झाली. फर्स्ट अटेम्प्टमध्येच तू क्रॅक केलेली आहे. आता पुढचा प्रवास कसा राहील, म्हणजे 3rd इयर नंतर डायरेक्ट तू ह्या एक्झामच्या आधारावरती बॉम्बे IIT मध्ये जाऊ शकतोस? येस. पण मी या वर्षात दिलीत बिकॉज
माझ्याकडे वेळ होता आणि मी एक्सपीरियंससाठी एक और बार दे दिया। सो इस बार भी मेरा टॉप 10 रैंक आ रहा है एंड माझा IITला ॲडमिशन होणाराची शक्यता आहे, IIT बॉम्बेला। अच्छा, आणि काय कॉन्ट्रोवर्सी झाली होती तुझ्या नावाची काय? तर 5 मार्चला एक्सवरती एक अकाउंट आहे बी फिटिंग फॅक्ट्स म्हणून, त्यांनी पोस्ट केलेली होती की अयान शेख हे एक विद्यार्थी आहे, इंजिनिअरिंग स्टुडंट आहे DJ सांगवीला, आणि त्यांना अरेस्ट केलेलं आहे ATSने टेररिझमच्या लिंकमध्ये, आणि त्यांनी माझी फोटो आणि माझे कॉलेजचे डिटेल यूज केली आणि पोस्ट केली होती। मला काही माहीत नाही होता, पण माझ्या मित्रांनी ती पोस्ट मला फॉरवर्ड केली आणि मला कॉल करून विचारले की तू अरेस्ट झाला आहे का, ही काय आहे। तर मला 7 वाजता माहिती झाली आणि मी पोलीस स्टेशनला गेलो, मीने कंप्लेंट दिली आम्ही, आणि 2 तासांत त्यांनी पोस्ट डाउन केली आणि अपॉलॉजी दिली। पण ह्या वेळात इस घड़ी में काफ़ी सारे सोर्सेस पर ते व्हायरल गेले आणि आणखी पोस्ट आली होती एक्सवरती, ट्विटरवरती, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबवरती आहे एक व्हिडिओ आहे आता। तर ते कॉन्ट्रोवर्सीला माझा फोटो आणि माझा डिटेल्स, कॉलेज डिटेल्स ते यूज करून ते लोक मला लिंक करत आहे त्या लोकांनी टेररिझमने। पण असं अचानक तुझं नाव कसं आलं, तुझा फोटो ID म्हणजे अचानक तुझं नाव कुठून आलं? तर ऐसा है, एक केस झाला होता, ATSने रेड मारली होती गोवंडीला, आणि त्या एरियाला एक अयान शेख होता, ते लिंक होता टेररिझमला, त्यांनी तिला उचलले, आणि जे बी फिटिंग फॅक्ट्स आहे त्या पेजने त्यांचं डिटेल नाही होते त्याच्याकडे, तर त्याने सर्च केला आणि माझा गेटचा रँक लास्ट इयर आला होता, तर मी फेमस होता, माझा न्यूज आर्टिकलमध्ये नाव आला होता। तर त्यांनी ते रिझल्ट घेऊन माझा प्रोफाईल आणि त्यांचे नाव मिक्स केले आणि पोस्ट केले होते, त्यामुळे माझं नाव अँड माझा फोटो, माझा कॉलेज डिटेल्स ते पोस्टमध्ये होता। आता पोलिसांकडे तू कंप्लेंट केली? पोलिसांकडे मी कंप्लेंट केली बायकला पोलीस स्टेशनमध्ये। काय पोलिसांचं म्हणणं आलं? त्यांनी माझी कंप्लेंट रजिस्टर केली आणि त्यांनी सांगितले की रिपोर्ट करा आणि त्यांना केस आम्ही बनवू शकते, पण त्यांनी ट्वीट डिलीट केली आणि अपॉलॉजी केली त्याबद्दल, त्यामुळे आम्हीने शांतता ठेवली। पण 2 दिवसात लास्ट 2 दिन देर वर 14 सोर्सेस असे होते, त्यांनी पोस्ट केली होती माझा डिटेल्स यूज करून। अच्छा, मग आता तू फक्त एका म्हणजे काय ज्यांनी सुरुवात केली तुझा चुकीच्या पद्धतीने हे करण्यासाठी, त्यांच्या विरोधात तू कंप्लेंट केलेली आहे, त्यांनी ती पोस्ट डिलीट केलेली आहे, अपॉलॉजी दिलेली आहे। उर्वरित ज्या 14 सोर्सेस आहेत त्यांच्या संदर्भात पोलिसांनी काय कारवाई केली आहे का, किंवा तू काय करणार आहेस का? पोलिसांनी सांगितले की त्यांनी डिफेमेशनचे केस टाकले आहे आणि त्या लोकांना एक रिपोर्ट द्यावी आणि एक वॉर्निंग द्यावी, अगर पोस्ट डाउन नहीं हुआ तर ते ॲक्शन घेईल त्या लोकांचं, 14 लोकांना। त्यामुळे उनके अंदर 8 लोगों ने डाउन कर लिया अभी पोस्ट, और भी पोस्ट आ रही है, यूट्यूब पर वीडियो है, तो डिफेमेशन केस लगाया गया है। ह्याचा निगेटिव्ह परिणाम तुझ्या IITच्या करिअरवरती किंवा पुढच्या तुझ्या करिअरवरती निगेटिव्ह इम्पॅक्ट होईल असं वाटतंय का त्याने? हां, मला वाटतं, कारण त्या IIT आणि कंपनीच्या जॉब शोधतमध्ये बॅकग्राऊंड चेक असे होते, तर बॅकग्राऊंड चेकमधील आता अगर ऑनलाईन केला तर माझे नाव आणि माझे फोटो आणि माझे डिटेल्स नेगेटिव्हली दिसत आहे, तर ते मला अफेक्ट करत आहे फ्युचरमध्ये, आणि आताच मला पर्सनल लाईफमध्ये काफी प्रॉब्लेम फेस करण्याची शक्यता आहे। माझा एक्झाम होता 5 आणि 6ला, आणि माझं एक्झाम भी थोडा डिफिकल्ट गेलं होतं, बिकॉज ही ट्वीट मम्मीने बघितली होती, तरी आम्ही बघितलं होतं। शाळेत म्हणजे कॉलेजमधले जे तुझे मित्र आहेत किंवा कॉलेजचं जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्यांच्याकडून तुला काही या संदर्भातली काही विचारणा झाली आहे का? कॉलेजमध्ये माझे मित्रांनी आणि द ॲडमिनिस्ट्रेटरनी काफ़ी सपोर्ट केलं,
ते मला ओळखत होते माझं नाव असं, आणि माझा प्रोफाईल त्यांच्याकडे काफ़ी अच्छा होता. तर त्यांनी मला काफ़ी सपोर्ट केलं आणि त्यांनी सांगितले की आता अगर ते कोई ॲक्शन लेना है तर आम्हाला सांग, आम्ही केस दाखल करूया. बरोबर. अशा पद्धतीने बऱ्याच म्हणजे हे केवळ मुंबईमधली घटना नाही आहे, तर देशभरामध्ये अशा घटना कुठे ना कुठे घडत आहेत. जे उच्च शिक्षित सुशिक्षित मुस्लिम तरुण आहेत, तर त्यांना कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये अडकवण्याचं काम जे आहे ते मग पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून असेल किंवा मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा जे स्वतः काही वेबसाईट्स वगैरे अशा चालवतात त्यांच्या माध्यमातून असेल, की चुकीच्या पद्धतीने मुस्लिम तरुणांना आणि विशेष करून उच्च शिक्षित जे मुस्लिम तरुण आहेत त्यांना अडकवण्याचं काम जे आहे ते केलं जातं आहे. त्यांच्याबद्दलची एक निगेटिव्ह इमेज जी आहे ती समाजामध्ये निर्माण करण्याचं काम केलं जातं आहे आणि हे सर्व स्तरातून होतं आहे. त्यामुळे आपली जबाबदारी आहे, सोशल मीडिया आपण वापरतो आहे, फेसबुक असेल, ट्विटर असेल, यूट्यूब असेल, तर आपण सजग नागरिक म्हणून प्रत्येक गोष्टीकडे चाणाक्ष पद्धतीने बघितलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट ही व्हेरीफाय करून घेतली पाहिजे, सत्यापित करून घेतली पाहिजे. कोणी आपल्याला फॉरवर्ड केलं आहे म्हणून त्यावरती डोळे झाकपणे विश्वास न ठेवता ती गोष्ट खरी आहे का ही आपल्या पद्धतीने देखील आपण व्हेरीफाय केली पाहिजे. बऱ्याचशा अशा फॅक्ट चेकिंग ज्या वेबसाईट्स आहेत त्या काम करत आहेत. त्याशिवाय ट्विटर असेल, ट्विटरचा जे ग्रॉक आहे तो देखील एक चांगला प्लॅटफॉर्म आहे की एखादी गोष्ट तुम्हाला जर व्हेरीफाय करायची असेल, एखादा व्हिडिओ आहे, पोस्ट आहे, तर त्याचं व्हेरिफिकेशन करायचं असेल तर ग्रुपमध्ये जाऊन तुम्ही ते करू शकता. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून बरीच माहिती आपल्याकडे येते, परंतु ती जेवढी माहिती येते ती 100% ती माहिती खरी आहे असं नाही आहे. आणि कृपया करून तुम्ही अशा पद्धतीचं कुठलंही गृहीत धरू नका की ती माहिती खरीच आहे म्हणून. त्यामुळे सोशल मीडियातून कन्झम्पशन करताना काही आपल्याकडून व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. आणि आता अयानला फार मोठा त्रास झालेला नाही आहे, परंतु त्याच्या पुढच्या करिअरवरती त्याचा मोठा इम्पॅक्ट होऊ शकत होता जर त्याने लीगल ॲक्शन घेतली नसती तर. त्यामुळे अयान, तुझं मनापासून आभार की तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि ही जी काही खरी बाजू आहे, दुसरी बाजू आहे जी मीडियामधून, सोशल मीडियामधून येत नाही, ती दुसरी बाजू तू सांगण्याचा प्रयत्न केलास आणि शिकलेला तो आहेस त्यामुळे तुला माहिती आहे की नेमकं आता पुढे काय करायचं आहे. त्यामुळे तू ती पावलं उचललीस त्याबद्दल तुझं आभार आणि आम्हाला वेळ दिला त्याबद्दल पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. धन्यवाद सर.